नमस्कार. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. 1,00,000 रुपयाची लाच घेताना महिला औषध निरीक्षकासह दोघांना अटक. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी एका महिला ड्रग इन्स्पेक्टर आणि आणखी एका व्यक्तीला 1,00,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ड्रग इन्स्पेक्टर आरती शिरीष कांबळे आणि खासगी व्यक्ती कृष्णकुमार आसाराम तिवारी अशी आरोपींची नावे आहेत. एका 32 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे औषध निरीक्षक कार्यालयात सापळा रचल्यानंतर त्यांना पकडण्यात आले, असे एसीबीने सांगितले. तक्रारीनुसार कांबळी यांनी जिल्ह्यातील नालासोपारा येथे मेडिकल स्टोअर चालविणाऱ्या व्यक्तीकडे लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या मेडिकल स्टोअरवर कठोर कारवाई न करण्याची मागणी करण्यात आली होती, ज्याला कांबळी यांनी ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 अंतर्गत छापा टाकल्यानंतर काही अनियमितता आढळून आल्यावर त्यांना यापूर्वी बंद नोटीस बजावण्यात आली होती. तक्रारदाराला बंद नोटीस मागे घ्यायची होती, जेणेकरून स्टोअरचे कामकाज पुन्हा सुरू होईल. परंतु औषध निरीक्षकाने या कामासाठी लाच मागितली आणि तिवारीने तक्रारदाराकडून तिच्या वतीने 1,00,000 रुपये स्वीकारले, असे एसीबीचे म्हणणे आहे. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.